पाणी कमी आहे ना, त्याच्यामुळं चिंबोरी सहसा बापा बापा बघा कसला ढेंगे आलाय. बापा बापा उचलू पण शकतो, पकडायला काही तकलीफ नाही. हा बघा कसला ढेंगे आहे, एकच नंबर. आपला हात त्याच्यासमोर छोटा वाटतो. त्या 8 चिंबोऱ्या असतील. मोठ्या साईजच्या घेतल्यात आपण, छोट्या सर्व सोडून दिल्या. तर आजची ही आपली होती क्रॅप फिशिंग. तर नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा आलोय आपण. चिंबोऱ्यांचा प्लॅन आहे. तर फग आणलेत सोबत आणि हवा पण खूप आहे आणि गाडीमध्ये सध्या भरती नाही आहे. तर आज किती चिंबोऱ्या भेटतात ते दाखवतो तुम्हाला. आणि कंडिशन अशी आहे का खूप दिवस खूप पाणी पडला, गेले 4-5 दिवस आहे ना, खूप पाऊस पडलाय. त्याच्यामुळे आज अचानक पाऊस कमी झालाय, त्याच्यामुळे आज प्लॅन केलाय. तर 8 फग सोबत आणि कोंबडीचे पाय आणलेत. तर बघू आता आपल्याला किती चिंबोऱ्या भेटतात. आणि व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. हवा खूप आहे, तेवढी वॉइस क्लिअर नसेल येत, पण तरी पण इग्नोर करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो. दाखवतो आज आपल्याला किती चिंबोऱ्या भेटतात. व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा. हा बघा आपलं लोकेशन आहे आजचा. भरती नाही आहे, कारण का भरती असल्यावर दगडी वगैरे सगळे दिसायचे बंद होतात. तर भरती कमी आहे, त्याच्यामुळं पाणी एकदम कमी आहे. तर बघू तरी पण या कंडिशनमध्ये काय चिंबोऱ्या भेटतात. तर मित्रांनो सध्या विषय बघा कसा झाला. 4 फग घेऊन गेलो इकडे टाकायला. तोपर्यंत बरं हे फग इथेच ठेवतो, कारण का स्कूटी घेऊन तिकडे जाणार होतो टाकायला. तर 2 फगमध्ये पाय आणि मुंडी आहे आणि 2 फग कुत्र्यांनी खाऊन गेला. रश्शी पण तोडली भितमांग्याने आणि पायडोके पण खाल्ले. तर आता आपल्याकडे राहिले फक्त 6 फग. तर बघू काय जुगाड होतंय का, नाहीतर मग 6 फगांवर किती चिंबोऱ्या भेटतात ते बघू. एक बघा इकडनं आता पाण्यातून आलाय आणि एक तिकडं पालाला. तर 4 फगांमधले 8 मधले राहिले 6. तर मित्रांनो आता आपण पहिल्यांदाच फग उकवतोय. बघू आपण पहिल्या फग उचलताना आपल्याला किती चिंबोऱ्या भेटतात ते दाखवतो. ओके इथे. तर आता हा फग उचलून घेऊया आपण. पहिल्या फगाला मित्रांनो काहीच नाही आला, पहिलाच फग फेल गेला. घेतलं परत टाकून पाण्यात. दुसरा फग मित्रांनो आपला इथे समोर, तो उचलताना दाखवतो. पहिल्या फगात काहीच रिझल्ट नाही भेटला आपल्याला. दुसऱ्या फगात बघू काय भेटतो का. पाणी कमी आहे ना, त्याच्यामुळं चिंबोरी सहसा बापा बापा बघा कसला ढेंगे आलाय. बापा 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 ढेंग्याची साईज बघा मित्रांनो, कडकच. तिसरा फग आहे या एरियामध्ये. समोर तुम्हाला लाईन दिसत असेल, ही लाईन आहे. याच्यात पण एक पण चिंबोरी नाही. पाणी मित्रांनो एकदम कमी झालं ना, त्याच्यामुळं चिंबोरी सहसा बसत नाही भागात. दगडींच्या टाकायला लागतील आता फग आपल्याला. तर मित्रांनो आपला चौथा फग आहे या दगडीच्या पुढे समोरच आहे. तर आता त्याला उचलूया, पाण्यात जाऊन उचलतो. बघा मित्रांनो कसे आले, 2 आहेत. साला जिथून फग फाटलाय आपला तिथून ती पडली खाली. बघा मित्रांनो चांगल्या साईजची एक कोरली आले याच्यामध्ये, मस्त साईज आहे. जायच्या आधी आपण हिला काढून घेऊया, कारण का ते झाल्यात आता चलाक. हे बघा साईज
एकदम मस्त साईज आहे. मागाशी जो चिंबोरा भेटला ना त्याच्यापेक्षा थोडी छोटी आहे पण भारी साईज आहे. तर आता हिला काढून घेऊ. आता ही जायची, मागाशी एक गेली आपली. याच्यामध्ये ठेवला एक कुर्ला आणि आता ही आली त्याच्या जोडीला एक कोरली. तर आता यांना काढून घेऊया मित्रांनो आपण पटापट. काका कशा दोन झाल्या आता, जोडपा कोरली आणि कोरला. बघा अख्खीच झाली, एकटा कोरल्याने घेतले. असली मोठी आखी आहे आपली, एकटा कोरला राहिला तिच्यात भांगडे हे करून. तर मित्रांनो आपल्याला इथे एक समोर एक फग आहे आणि त्याच्या पलीकडे एक आहे. तर दोन्ही फग आपण आता उचलू. हे शेवटचे 2 फग राहिलेत. 5 फगमध्ये आपल्याला 2 भेटलेत. तर आता हे शेवटच्या 2 फगांच्यात किती भेटतात ते बघूया. छोट्या साईजची आहे मित्रांनो एक. जर भरलेली असली तर घेऊन आता सोडू. छोटी होती त्याला सोडून दिली. तर पलीकडे दगडींच्यात टाकू हिला. तर मित्रांनो आता इथला फग उचलो. आपला हा शेवटचा फग आहे, 7वा फग. जे आपण 7 टाकलेले त्यातला शेवटचा होता. आले बिचारी. एक दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही आपली 3री चिंबोरी आली. ही बघा आपली 3री चिंबोरी आजची. तर आता हिला पण काढून घेऊया. जायला ट्राय करते. ही आपली 3री चिंबोरी आजची. मग थडपडते जायच्यासाठी. मीडियम साईज आहे, जास्त मोठी नाही. घेऊया आत्ता तिला काढू आपण ना. ही पहिल्या उकवणीच्या आपल्या फक्त 3 चिंबोऱ्या भेटलेत. एक मोठा ढेंगा आहे, नंतर कुर्ली आहे आणि ही मीडियम साईजची छोटा ढेंगा आहे या. तर बघा मित्रांनो धागा आहे आपला. हा धागा आणला आहे सोबत चिंबोऱ्या बांधण्यासाठी. आता चिंबोऱ्या बांधून घेतो. तुम्हाला दाखवतो मी चिंबोऱ्या कसं बांधतोय पटापट. तर बघा मित्रांनो याला घेतलं आपण बांधून. वाईड अँगलवर टाकलेला, त्याच्यामुळे व्ह्यूज पूर्ण भेटायच्यासाठी वाईड अँगल ठेवलेला, कारण का पूर्ण प्रोसेस धागा बांधण्याची तुम्हाला समजेल. तर आता मी धागा असा बांधून घेतला आहे. आणि हा बघा आपला चिंबोरा, पहिलाच चिंबोरा हा भेटला आहे. कशी तगडी साईज आहे बघा. आता आपण त्याला इझिली उचलू पण शकतो, पकडायला काही तकलीफ नाही. हा बघा कसला ढेंगा आहे, एकच नंबर. आपला हात त्याच्यासमोर छोटा वाटतो. कसा काम आहे. $200 ग्रॅम झालाच पाहिजे काय पण करून. 200 ग्रॅम व्हायलाच पाहिजे. कसा भांगडा पण आहे, लाल भडक काम कडक. आता बाकीचे 2 बांधून घेतो पटापट. सेकंड टाईम आपल्याला किती चिंबोऱ्या भेटतात बघू. पहिल्या वेळेला 3 भेटल्या, तर आता सेकंड टाईम किती भेटतात बघूया. तर मित्रांनो पहिला फग मगाशी हा उचललेला, त्याच्यात 2 वेळेला उचललेला मगाशी. तर एक पण चिंबोरी नव्हती भेटली. आता बघूया याच्यात किती चिंबोऱ्या भेटतात. हा फग बहुतेक फ्लॉप आहे, तर आजूपर्यंत राग नाहीत, काहीच नाही बघा. एक एकदम छोटी आहे, ती काय आपल्याला घ्यायच्या लायकीची नाही. मित्रांनो हा फग आहे ना, आपण दगडींच्यात टाकू. काय आलं तर आला दगडींच्यात, कारण का दगडींच्या खाली चिंबोरे जास्त असतात. पहिला फग थर्ड वेळेला हा फग फेल गेला. मगाशी मित्रांनो ज्या फगात टॉपचा ढांग्या आलेला ना, मोठा चिंबोरा आलेला, काय येतो त्याच्यात, कारण का थोडा त्याचं लोकेशन चेंज करून टाकलेला. पहिल्या जागेवरून दुसऱ्या साईडला थोडा हलवलेला.
आहे. पुन्हा एकदा मित्रांनो ढांगे आलाय आणि एकच पांगडा आहे त्याला दाखवतो. दुसऱ्यांदा पण तिथे चिंबोराच आलाय आणि भांगडा बघा मित्रांनो एकच आहे. मीडियम साईज आहे आणि एक फांगरा, एक फांगड्याचा डांगा. असं काम आहे. आजच्या दिवसातील आपली दोन्ही भागात याला चांगले साईजचे चिंबोरे आलेत. तर आता याला पण आपण काढून घेतो. हवा खूप सुटली आणि पाणी कमी आहे ना, त्याच्यामुळे मित्रांनो पाटापाट एक एक भागात दोन दोन पण येतात. पण भरती लागते. आता भरती नाही आहे त्याच्यामुळं चिंबोरे सहसा येत नाही बाहेर, तरी पण भेटतात आपल्याला. तर आता याला काढून घेतो. मित्रांनो दगडावर होता तो, तिथून निघून पलीकडच्या साईडला गेला. तर आधी त्याला व्यवस्थित काढून घ्यायला लागेल. चिंबोरी तर नसेल याच्यात, कुठे टाकलाय तोच माहीत नाही. बघू काय आहे का. बाबा हे बघा मित्रांनो कशी कुरली आहे. एकच नंबर मोठ्या साईजची कुरली भेटली मित्रांनो. हे बघा, जिथे आपल्याला आशा नव्हती तिथे मोठ्या साईजची कुरली भेटली. एकच नंबर काम झालं. कसं काम आहे. एक आता मित्रांनो व्हिडिओ नाही बनवला, जरा चेस्ट पाहून आपला मोबाईल स्टँडला आहे आणि हवा पण खूप आहे त्याच्यामुळं जास्त तो वाऱ्याचा आवाज येत असेल. बघा मस्त साईजची कुरली भेटली, तिला घेतो काढून. भरपूर उशिरानंतर मोठी साईज भेटली. आपली आजच्या दिवसातली 5वी चिंबोरी आणि कदाचित कवटाची आहे, कारण का भरलेली चिंबोरी लगेच ओळखते. मस्त साईज आहे, मोठी बिग साईज. खूप लांबून झूम केला मी त्याला, तुम्हाला दाखवतो. झूमची लेंथ किती लांब आहे, तो आपल्यापासून आणखी खूप लांब आहे. त्याची मासे पकडण्याची टेक्निक बघा, कसा स्टॉप होऊन राहतो पाण्यावर. कुछ तो मिला उसको. बहुत गजब शिकारी है. कसा स्टॉप होऊन राहिलाय बघा. हा बघा मित्रांनो, मीडियम साईजचा कसा पूर्ण भेटला. आता आपण निघतोय, फग घेतोय काढून. तर आता हिला पण घेतो काढून. जो फग उचलला ना एक, हा बघा हा फग काढलेला, त्याच्यामध्ये एक पोचा आलाय बघा. हा पोचा आहे आणि कदाचित त्याच्या पोटामध्ये अंडी आहेत. हवेचा आवाज येतोय, वारा खूप आहे. हे बघा त्याच्या पोटामध्ये आहेत ना अंडी आहेत. काबुलीचा पोचा आहे. त्याला मला सोडून द्यायचं आहे म्हणून जरा केअरफुली हँडल करतो त्याला, जाईल तो. तर आता मित्रांनो आपण त्याला सोडून देऊया. एकदम क्यूट आहे आणि अंडे आहेत. तर घेतला असता पण अंडे आहेत म्हणून सोडून देतोय. गो बेटा, अभी देखो कैसा जंप करेगा. केला. मित्रांनो आपल्याला खूप मोठी चिंबोरी भेटली. आता तिला आपण सोडून देणार आहोत. तर तुम्ही बोलाल का सोडून का देतोय, कारण का मी प्रत्येक वेळेला
एक तरी चिंबोरी अशी सोडून देतो. आता आपण हिला रिलीज करूया. गो बेटा गो. तुम्हाला ती लाईव्ह तुम्हाला ती जाताना दाखवतो, नाहीतर तुम्ही बोलाल का तेवढ्या पुरती सोडून दिली नंतर परत पकडले असं. कारण का सध्या काय विश्वास आहे का माझ्यावर तुमचा? गेली तर दिली तिला सोडून. तर मित्रांनो, आज भरती नव्हती त्याच्यामुळे जास्त काही चिंबोऱ्या भेटल्या नाही आपल्याला. तर जे काय भेटले ते तुम्हाला दाखवतो बघा. जास्त चिंबोऱ्या नाही भेटल्या, पण आपल्या एकट्या पुरत्या भेटलेत. हे बघा मित्रांनो, आजच्या आपल्या एवढे चिंबोऱ्या आहेत, काहीतरी असतील 7 ते 8 चिंबोऱ्या असतील. मोठ्या साईजच्या घेतल्यात आपण, छोट्या सर्व सोडून दिल्या. तर आजची ही आपली होती क्रॅप फिशिंग. पलीकडच्या साईडला पण आहेत, खाली आहेत, वर काहीतरी दिसतात 5. हा मोठा साईजचा डेंग्या बघा. एवढ्या चिंबोऱ्या भेटल्या आज आपल्याला. तर चला मित्रांनो, निघूया आता घरी. जायचं आहे परत संध्याकाळी ऑफिसला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा बाय बाय. भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.